दोडक्याची भाजी म्हणलं की सगळे नाकं मुरडतात आणि आपल्याला त्यांना दोडका खायला द्यायचा असतो. अशा वेळी काय करायचं? आत्ता तर सध्या श्रावण सुरू आहे आणि श्रावण म्हणत ना बरेच जण ना श्रावण पाळतात, पण बऱ्याच जणांना नॉनव्हेजची आठवण येते. अशा वेळी आपण ना श्रावणामध्ये नॉनव्हेजच्या चवीची अगदी मस्त चमचमीत दोडक्यापासून भाजी बनवतोय. जी भाजी करताच कोणाला कळणार पण नाही की ही भाजी दोडक्याची आहे. अगदी सगळे मागून खातील, एक भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील अशी ही मस्त भाजी. चला सुरुवात करू. त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतके ताजे आणि कोवळे दोडके घेतले. आता मला दोडके ना थोडे कोवळे मिळाले होते म्हणून घेतले. तुमच्याकडे थोडेसे निबाळ दोडके असतील तरी देखील चालतील, काहीच हरकत नाही आहे. दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साल काढणीनं वरचा जो काही सालीचा भाग असतो तर तो काढून घ्यायचा. आता बरेच जण ना ह्या शिरांची चटणी वगैरे पण करतात. माझी आजी चटणी खूप छान बनवते. तुम्ही जर माझ्या आजीच्या पद्धतीनं चटणीची रेसिपी म्हणजे शिरांच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण प्रत्येकाची चटणी करायची पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे चवीत थोडासा फरक पडतो. तुम्हाला जर हवी असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. तर दोडक्याची साल बघा काढून घेतली. साल काढताना पूर्ण साल नाही काढायची, थोडी हलकी साल काढून घ्यायची, कारण दोडके पूर्ण कोवळे आहेत. पूर्ण जर साल काढून घ्यायला तर आतला फक्त गाभा राहतो आणि त्याच्यामध्ये काय इतकी छान चव नसते. तर हा बघा हलकी साल काढून घेतल्यानंतर ना दोडका आता आपण चिरून घेणार आहोत. तर दोडका नेहमी करताना जेव्हा देठाकडचा किंवा आणि पाठीमागचा भाग काढतो तेव्हा थोडासा खाऊन बघायचा. गोडसर दोडका असेल ना तर तो भाजीसाठी योग्य असतो. आणि कधी कधी काय होतं, खूप क्वचित असं होतं की दोडका कडू वगैरे लागतो, त्यावेळी तो भाजीसाठी अजिबात योग्य नसतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, दोडका दुधी भोपळा जेव्हा आपण घेतो ना तेव्हा तो खाऊन बघायचा. गोडसर असेल तर भाजीसाठी नक्की घ्यायचा. आता बघा आपण आजच्या रेसिपीसाठी आपण गोल गोल पातळ पातळ काप करतोय. नेहमी आपण दोडका जेव्हा भरून वगैरे करतो तेव्हा चौकोनी आकारामध्ये कट करतो, पण थोडा गोलाकार आकारामध्ये कट केला तर दोडका दिसायलाही वेगळा दिसतो. कुणाला कळतही नाही की दोडक्याची भाजी आणि आपण मुलांना नक्की देऊ शकतो अशी छान रेसिपी आहे. तर सगळे गोल गोल काप बघा माझे करून तयार झालेले आहेत. अगदी छान असा दोडका माझा कट करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, जर दोडका तुम्ही फार पातळ शिजला तर तो अगदी गिर्र होतो आणि फार जाड कराल तर तो लवकर शिजत नाही. त्यामुळे मध्यम आकाराने तो गोलाकार कट करून घ्यायचा. संपूर्ण दोडका आपण ह्या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर हा असाच एका साईडला ठेवून आता एक वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाववाटी इतके भाजलेल्या दाण्यांचा कूट घातला. पाववाटी सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते घातलं, मी खिसून घेतलं होतं. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे बारीक काप आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा जो काय सुगंध तो खूप मस्त या रेसिपीला लागतो. त्यानंतर 2 चमचे दही घातले. तुम्ही दही ऑप्शनल आहे, नका असेल तर नाही घातलं तरी पण चालेल. आता हे सगळं बारीक फिरवून घ्यायचं. गरज असेल थोडं पाणी घालून हे मस्त हिरवं वाटण तयार करून घेतलं. आता हा दोडका पण बघा एका बाउलमध्ये काढून घेतला. आज ना आपण दोडक्याची भाजी मॅरिनेट करून बनवतोय. तर आपण जे वाटण करून घेतलं तर संपूर्ण वाटण दोडक्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद पावडर घातली, 1 चमचा लाल तिखट घातला आणि 1 चमचा काळं तिखट जे तिखटाचं असतं ते कांदा लसूण ते घातलं. 1 चमचा धने जिऱ्याची पूड घातली. चवीनुसार मीठ. आता संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी इथंच घालते. त्यानंतर मॅरिनेट करून बनवतोय त्यासाठी आपल्याला तेल हवं. त्यासाठी 1 चमचा तेल घेतले आणि ते घालतोय. तेलामुळं काय होतं, जे काही सगळे मसाले आपण वापरलेत ना ते सगळे अगदी छान आपल्या दोडक्यानं लागतात आणि त्यामुळं जितका मसाला छान दोडक्यावर लागतो ना त्यामुळे ती चव खूप छान लागते. नेहमीची आपण दोडक्याची भाजी कशी करतो, आपण बारीक बारीक फोडी किंवा चिरून करतो आणि तेलावरती चांगले परततो आणि नंतर मसाले घालतो. पण अशा पद्धतीने मॅरिनेट करून भाजी केली की मसाले काय होतात आतपर्यंत जातात आणि त्यामुळे दोडक्याची चव नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी लागते आणि त्यामुळे ती भाजी कुणाला कळत नाही. नॉनव्हेजची आठवण सुद्धा येणार नाही किंवा नॉनव्हेजची चव सुद्धा विसरून जाल अशी भाजी लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी करून घ्या. सगळा मसाला बघा दोडक्यांसोबत मी छान असा कोट करून घेतला. सगळं बघा अगदी मस्त असं कोट झाले. आता ना मॅरिनेट केले त्यामुळे आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागणार आहे. आता तुमच्याकडे कसा वेळ तुम्ही तसा ह्याच्याकडे ठेवू शकता. 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्ही ही भाजी मॅरिनेट करायला ठेवायची आणि नंतर मग आपण ही भाजी करायला घ्यायची. साधारणपणे 15-20 मिनिटानंतर इथं बघा एक मी मोठी कढई घेतली. कढईमध्ये आता आपण 1 मोठा चमचा तेल घातलं. ह्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आणि 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. आपण मॅरिनेट करताना पण तेल घातलं होतं त्यामुळे तेलाचा अंदाज घेऊन तेलाचा वापर करा. आता हे सगळं बघा परतवून घेतलं. कांदा हलका असा गुलाबीसर झाला. आता ह्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला. हा पण परतवून घ्यायचा. टोमॅटो मी जास्त वापरला नाही आहे कारण आपण दही पण वापरलं आहे, त्यामुळं तुम्ही टोमॅटो स्किप पण करू शकता किंवा बऱ्याच जणांना दही आवडत नाही, तुम्ही दही स्किप करून त्याऐवजी लिंबू रस वापरू शकता मॅरिनेट करते वेळी. हे सगळं बघा चांगलं परतवून घ्यायचं. टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा गेला पाहिजे. टोमॅटो चांगले परतले गेलेत. गॅस अगदी बारीक करून मसाले घालूयात. ह्याच्यामध्ये फक्त पाव चमचा मी हळद घातली आणि थोडीशी लाल तिखट घातले मी फक्त. आपण सगळे मसाले ऑलरेडी मॅरिनेट करताना वापरलेत. फक्त ह्या कांदा आणि टोमॅटो पुरते मसाले आपण ह्याच्यामध्ये घातले. हे सगळं परतलं. तोपर्यंत अर्धा तास पण झाला होता. आपण जे मॅरिनेट केलेलं
दोडके ठेवले होते ते पण बघा अगदी मस्त छानपैकी मॅरिनेट झालेले. त्यामुळं काय होतं जास्त वेळ ठेवल्यामुळे पूर्ण मसाले आतपर्यंत गेले ना अगदी दोडका खाताना खूप छान चव येते. छान मॅरिनेट झालेत. आता हा संपूर्ण दोडका आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालून ना छान असा 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहोत. बऱ्याच लहान मुलांना तर दोडक्याची भाजी आवडत नाही. त्यांना आपण काहीतरी सांगून आपण त्यांना भाजी खायला देऊ शकतो. पण बऱ्याच मोठ्या मंडळीमध्ये पण दोडका आवडत नाही. त्यांना कसा खायला द्यायचा? त्यांना अशा पद्धतीने भाजी करून द्यायची. त्यांना कळणार पण नाही आणि त्यांना वाटेल की वाव किती छान सुंदर भाजी केली आणि ते मागून खातील ही मी तुम्हाला 100% खात्री त्यांना सांगते. आता हे सगळं बघा चांगलं परतवून घ्यायचं. मसाले याच्यामध्ये घातले त्यामुळे मसाल्यांची चव तर अप्रतिम लागते. हे 2 मिनिटं परतवून घेतलं. परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांचा जो काही रंग आहे तो पण छान असा बदलला गेला आहे. सगळे मसाले अगदी मस्त दोडक्यांसोबत लपेटले गेलेत. बऱ्याचदा भाजी करताना असं होतं की भाजी वेगळी, मसाले वेगळे होतात आणि त्यामुळे भाजीची चव छान लागत नाही. पण ही मॅरिनेट केलेली भाजी मस्त लागते. झाकण ठेवून 2 मिनिटं असंच ठेवलं. 2 ते 3 मिनिटानंतर बघा छान वाफ आली होती. पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि दोडक्याचे काप जे आहेत ते पण पातळ केल्यामुळे का तो दोडका पटकन शिजतो. फारसा वेळही तो घेत नाही. आता आपण ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलं होतं त्याला थोडे मसाले शिल्लक होते. त्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आणि ते घातलं जेणेकरून कोणत्याही प्रकारचे मसाले आपले वाया जाणार नाहीत. पुन्हा सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेऊयात. पुन्हा गरज लागली किंवा आपल्याला वाटलं की आणखीन थोडं पाणी लागणार आहे तर आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो. हे सगळं बघा चांगलं मिक्स केलंय. ग्रेव्हीला छान अशी कन्सिस्टन्सी पण आलेली आहे. ह्या स्टेजला आपण थोडंसं मिठाचं वगैरे प्रमाण चेक करून घेऊ शकतो. जर कमी वगैरे असेल तर आपण टाकू शकतो. आता गॅस मध्यम करून झाकण ठेवून आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं मध्यम गॅसच्या आचेवरती चांगला हा दोडका शिजवून घ्यायचा आहे. मध्ये पण 1-2 वेळा मी चेक करून घेतलं होतं. पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी पण घातलं होतं. 7 ते 8 मिनिटं झालेत. झाकण काढून घेऊयात. वरती बघा मस्त तर्री आली. रंग पण छान आला आहे. मसाले सगळे चांगले परतले गेलेत आणि दोडक्याचा रंगही बदलला आणि आकारही थोडासा बदललेला आहे. दोडका पण अगदी परफेक्ट असा मऊ शिजलेला आहे. बऱ्याच जणांना दोडका गिर्र शिजलेला किंवा जास्त ओव्हरकुक झालेला आवडतो. तुम्ही त्या पद्धतीनं शिजवू शकता. मला फार असा ओव्हरकुक झालेला आवडत नाही. थोडासा असा क्रंची नसेल तो मस्त लागतो तर मी त्याच्या पद्धतीने तो शिजवून घेतला. सगळ्यात शेवटी फक्त वरून अर्धा चमचा गरम मसाला भरपूर सारी कोथिंबीर घालायची. गॅस बंद करून ना भाजी मस्तपैकी छान अशी मिक्स करून घ्यायची. गरमागरम भाजी आपण ही भाकरी, चपाती कशासोबतही सर्व करू शकतो. तर आजची ही तुम्हाला दोडक्याची वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.